खबरदारी लागली. हो मी फोन केला होता तुम्हाला ते यासाठी की मला अजून 9-10 मुलीची गरज आहे आणि त्या एकदम म्हणजे 20 ते 22 वर्षाच्या हव्या एकदम तारुण्यानं मुसमुसले. त्याचं काय की आमच्या कोठीवर येणारा ग्राहक एकदम फिदाच व्हायला पाहिजे. पैशाची काळजी अजिबात करायची नाही सरकार. हा अरे तुमच्या मुली आमच्या कोठीवर आणि आमची नोटाची बॅग तुमच्या हातावर बरं का. अजिबात काळजी करायची नाही अजिबात काळजी करायची. हा पाठवा लवकर आणि हो हे काम येत्या 24 तासात झालं पाहिजे बरं का. हा या नमस्कार. रखमा राणी रखमा राणी रखमा राणी आ गया. फक्त पैसा पैसा पैसा. तरुणीच्या तरुणाचे लचके तोडून त्यावर पैसा कमवणारी दलालील म्हणजे ही रखमा राणी. चाल लोंबडीची सफळता हरणाची शिकार करते वाघास. माझ्या हातात आलेली शिकार रखमा राणी जीवनात कधी सोडत नाही. कारण शेर की दाल चीते की चाल खन्नम खन्न लाल लाल यही तो है रे रखमा रानी का कमाल. फक्त पैसा हवाय मला पैसा. पैशासाठी वाटेल ती करणारी ही रखमा राणी. साला इतका उशीर झाला अजूनपर्यंत मी आणलेलं पाखरू या कोठीवर परतलं नाही. अरे माझं चुकलं माझं चुकलं माझं चुकलं. मी तर या सटवीला ब्युटी पार्लरला पाठवलं नसतं ना तर कदाचित ही वेळ माझ्यावर आली नसती. येऊ दे रे आता या सटवीला चांगली हक्कला थोडा उशीर झाला मला यायला. नाही गुलबदल फार उशीर केला. काय ग मी तुला अगोदरच सांगितली होती की आपल्या कोठीवर पाहुणे येणार आहेत आणि त्यांचं मनोरंजन करण्याचं काम तुला करायचं आहे आणि त्यासाठी मी तुला तिकडे ब्युटी पार्लरला सजायसाठी पाठवलं. मला खरं खरं सांगायचं खोटं बोलायचं नाही. तू तिकडे ब्युटी पार्लरला गेली होती की तिकडे जाऊन बटरफ्लाय शो आराम कर. आईला भेटायला हॉस्पिटलला गेली. काय हो आईला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेली होती म्हणून थोडा उशीर झाला. तू तुझ्या आईला भेटायला हॉस्पिटल मध्ये गेली काय ग काय ग मी हुकूम दिला होता तुझ्या आईला तुला भेटायला. मी तुमच्या हुकुमापलीकडे नाही पण एकदा आईला थोडे म्हणून पाहायची इच्छा झाली आणि म्हणून तू माझ्या हुकुमाचं उल्लंघन केलंस. हे बघ तुला माहित नाही पण आता मी तुला सांगते जी मुलगी एकदा या कोठीवर येते ती बाहेरची दुनिया अजिबात बघत नाही. तिला फक्त एकच ध्यास असतो तिचं एकच काम असतो इथे येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला खुश करणं आणि त्याच्या बरोबर शय्या सोबत लक्षात. हो पण याच्या पलीकडे माझं जग माझी दुनिया माझी आई आहे. मी माझ्या आईला कसं विसरू. एका नाचीच्या तोंडी असली भाषा शोभा देत नाही. हे बाग एक विसरू नकोस. या कोठीवर येण्या अगोदर मी तुझ्याकडून एक स्टॅम्प पेपरवर लिहून घेतलं होतं. तुझ्या आईच्या इलाजासाठी मी तुला 5 लाख रुपये दिले होते. जोपर्यंत 5 लाख रुपयाची परतफेड होणार नाही तोपर्यंत तुला ही कोठी सोडता यायची नाही. आलं लक्षात. लक्षात आहे माझ्या चांगल्या पद्धतीने
पण मलाही म्हण आहे. हो मलाही भावना आहे आणि ती माझी जन्मदाता आई आहे. मग कशी विसरू मी माझ्या आईला? अरे तुला अगोदरच सांगितलं की नाचीच्या तोंडी ही भाषा शोभा देत नाही. हे बघ, तू अजून माझं टाळकं गरम करू नकोस. आता काही वेळानं या आपल्या कोठीवर पाहुणे येणार आहे आणि तुझ्यामुळे माझ्या या कोठीची रंगत मैफिल जर भंग झाली तर सारा मी काय करू शकते हे तुला चांगलं ठाऊक आहे. मी ज्याप्रमाणे तुला सांगितलं ना त्याप्रमाणे तुला करायचंय. हे काम कर. इकडे इकडे हे बघ, आता आपल्या कोठीवर एक पाहुणा येईल. त्याला तुला तुझ्या प्रेम जाळ्यात लटकवायचा आहे आणि आपल्याला फक्त पैसा आलं लक्षात. हे बघ, हे असलं नाराजीचं चेहरा दाखव नको. हस 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 हस. हे बघ, मी तुला हुकूम दिला, तू हुकुमाची तालीम जर बरोबर केली नाहीस तर मी तुझी हे डोळे आहेत ना, डोळे, हे डोळे तुझे चल जा. हस चल चल. रखमाल आणि आ गया. हिला हवाय फक्त पैसा 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 आणि या पैशासाठी ही रखमाराणी वाटेल ते करायला. शेर किनार चित्ते की चाल खुन्नम खुल्लालम. यही तो है रे रखमाराणी का कमाल. विक्रांत मला फोनवर धमकी देतोय. हे रखमाराणी, तुझे काळे धंदे बंद करणार आहे मी. अरे सारा एकेकाळी माझ्या कोठीवर येऊन तोंड काळ करणारा तू आणि आता समाजात पांढरा बुरखा टाकून वावरतो आहे. ते दिवस विसरलाच होय तू. पक्षाला तर मी मनात आणला ना, तू इथे येण्या अगोदर तिथंच तुझं काम भारी करी. रखमाराणी म्हणतात मला, रखमाराणी आग आहे मी आग. ऐसी हो रखमाराणी. अरे लई भारी आली. बऱ्याच दिवसानंतर भेटतोय तुला. खूप भारी वाटतंय. हो हो हो, थोडं दुरून बोलतेस का तू? पुष्कळ दिवस झाले मला भेटला नाहीस. तुला बघून बघ माझं अंग कसं शहारून झालं. ठीक आहे ठीक आहे. अरे हो, एकटा आलास. तू ज्या पाहुण्याला इथं घेऊन जातास त्याचं काय झालं? आलाय आलाय तो नवीन पाहुणा, नवीन पाखरू इथं आलाय. पण काय ना ते नवीन पाखरू हे जरा संस्कार आहे, सुसंस्कार आहे, इमानदार आहे ना. आणि कसं आहे, असं इमानदार माणसाला तुझी बदनाम कोटीची पायरी चढणं जरा अवघडच जात. पण तरी तो माझ्या शब्दा खातीर इथं आलेला आहे. आता रखमाराणी तुझं काम आहे की त्या अविनाशला या आपल्या बदनाम दलदलीत असं काय खेचायचं यातून तो बाहेर निघलाच नाही पाहिजे. अजिबात काळजी करायची नाही विक्रांत बाबू. आमच्या किरणची एकदा नजर का त्याच्यावर पडली रे पडली आणि त्याची नजर तिच्यावर पडली तर एकदम तो आपल्या फाशात लटकल्याशिवाय
अरे वा वा. 2 दिवस तुझी कोठी बंद होती. तुला म्हणलं होतं मी तुझा डबल फायदा करून दिला. वाव. मी माझा शब्द पाळला रखमा राणी. मानलं आता मला. तूही तुझा शब्द पाळला. हो. अविनाश, हे अविनाश, अरे आइए आइए आइए, सरकार आप आए, घर में हमारे खुदा की कुदरत है, कभी हम अपने आप को तो अपने आप को देखते हैं. बसा 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 बस बस बस. बसा बसा. विमान अरे बस. किरण, ए किरण, अपना सामान लेके आ बेटा. किरण, अरे जाऊ रे जाऊ. किती काम करशील कंपनीसाठी. थोडा वेळ रिलॅक्स झालं पाहिजे का नाही. पण म्हणून मी तुला या ठिकाणी घेऊन आलो. थोडा वेळ बसूया, तुझं मन रमूया आणि मग घरी जाऊया. हेच आहे आपलं पान. याला तुला आपल्या प्रेम जाळ्यात लटकवायचं. आणि एकदा का आपल्या भाषामध्ये आला रे आला, आपल्याला काय होळ फक्त निवांत बसा ना, निवांत बसा तुम्ही. आणि हो, मला एक महत्वाचं कामाचं आहे. नाही नाही नाही, असं होणार नाही. नाही, मला महत्वाचं काम आहे, जरा बाहेर जाऊ. अरे रखमाई, थांब. नाही नाही सोडणार नाही का? हा, बरं. अरे काय जास्त घ्यायची नाही, एकदम थोडी घ्यायची. अरे काय झालं तुम्हाला? सुरुवातीला असं होतं. काय होणार नाही.
गई भैंस पानी में चली। जैसा मैंने सोचा था ऐसे ही मेरे मन के मुताबिक हो रहा है। मेरे गेम का राजा तो मेरे मुट्ठी में आ गया। अब मेरे गेम की रानी जल्दी मेरे हाथों में होगी। पूजा डार्लिंग बक, मी हळूहळू तुझा संसार उद्ध्वस्त करून तुझ्या नवऱ्याला देशोधडीला लावून तुला बेमाशी बनवणार। ये है मेरा मास्टर माइंड। अब आगे आगे देखो क्या होता है। नामुमकिन का दूसरा नाम विक्रांत देशमुख है। I love you, my sweetheart, Pooja darling.